मित्रांनो, आता इथे बघा आपले दर्या सारंग कान्होजी आंग्रे, ज्यांनी दर्यावर खूप मोठी कामगिरी केलेली एकेकाळी, त्यांचा इकडे पुतळा छोटासा बांधण्यात आला आहे. मी त्यांना त्रिवार मुजरा केला आहे. अतिशय दमदार व्यक्तिमत्व होतं हे दर्या सारंग कान्होजी आंग्रे, आणि त्यांना दर्या सारंग ही पदवी देण्यात आलेली महाराजांकडून, हे तुम्हाला माहितीच असेल. आंग्र्यांचे पुष्कळ वंशज आजही आपल्यात आहेत. कान्होजी आंग्रे, दर्या सारंग कान्होजी आंग्रे. आणि इथून आता आपण, ही बघा दीपमाळ आहे इकडे, आणि इथून आपण आता वळतो आहे श्रीदेवी भगवती मंदिर, किल्ले रत्नागिरी. इथे छोटंसं किंवा मोठं म्हणाल मीडियम असं तुळशी वृंदावन इथे साकार करण्यात आलं आहे. नमस्कार करते आणि पुढे जाऊया. या मंदिरांचं किंवा देवळांचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो. इकडे आत आलं ना का एवढा थंडावा जाणवतो ना. 2:45 झाले आहेत दुपारचे. हे बघा इकडे असे स्तंभ उभारलेत, आणि कोकणातली देवळं तर काय बोलायलाच नको खरंच. मंदिर तर मित्रांनो, असं हे भगवती मंदिर मी आपल्याला दाखवलं आहे. मी प्रयत्न करते जिकडे जिकडे मी जाईन ते तुम्हाला दाखवायचा, आणि तुमच्यापर्यंत हे भगवती आईचं देऊळ पोचवावं ही माझी खूप इच्छा होती, जे रत्नागिरीत आहे. आणि तुम्हाला आवडलंच असेल अशी आशा करून मी हा व्हिडिओ इथेच संपवते. बट स्टे ट्यून, पुढेही मी तुम्हाला असे वेगवेगळे स्पॉट्स रत्नागिरीतले दाखवणार आहे. तर ते बघण्यासाठी माझ्याबरोबर राहा, आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, आणि शेअरिंग इज केअरिंग. प्लीज शेअर करा मित्रमैत्रिणींबरोबर माझा व्हिडिओ. नमस्ते.